मित्रांनो, सप्रेम जय भीम नमो बुद्धाय. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर पुन्हा मला एकदा आपल्यासमोर बोलायची संधी मिळत आहे. याबद्दल मी राहुल खांडेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोज आपण अवतीभोवती पाहतो. आपल्याजवळ असलेले जे समाज माध्यम आहे, म्हणजे ज्याला मोबाईल म्हणतो आपण, त्याच्यातून ह्या सगळ्या देशभरातल्या आणि जगभरातल्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. काही लोकांचे मनोगत किंवा त्यांची भाषणं आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्यानंतर टी व्हीमध्ये सतत काही ना काही सुरू राहतं, ते पाहायला मिळतं. याच्याशिवाय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा ह्या सगळ्या बातम्या येतात. हे सगळं रोजचं वातावरण पाहिलं की एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की भारतातला मनुष्य आता आनंदाने, समाधानाने, शांततेने राहू शकत नाही. काहीतरी अशी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेमुळे त्या गोंधळात तो पडतो. कोणाच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्यावरून तो या सगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी होतो आणि त्याचा स्वतःचा आनंद, स्वतःचं शांतता, समाधान तो गमावून बसतो की काय, ही गोष्ट माझ्या मनाला जाणवते. याचं काय बरं कारण असावं? याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे हो, 2024 सुरू झालं आहे, आता लगेच 2025 येईल. आणि मग इतिहासात वाचलं होतं मी बंच ऑफ थॉटमध्ये की इंग्रज सरकार या देशामध्ये जी लोकशाही व्यवस्था आणत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताचं संविधान देऊन या देशातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय हे देतील आणि भारत हा एक राष्ट्र होईल, या दृष्टीने जी व्यवस्था संविधानाने दिलेली आहे, त्या राज्य चालवणाऱ्या, प्रशासन चालवणाऱ्या आणि न्यायव्यवस्था चालवणाऱ्या सगळ्या यंत्रणा या देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळेल, त्याला जगण्याचा आनंद मिळेल आणि आपला देश विकसित होईल, या हेतूनं या संविधानाची निर्मिती करण्यात आली. त्या संविधानाला 100 वर्षात आपण संपवलं पाहिजे अशी जी विचारसरणी आपल्या देशामध्ये होती, ती विचारसरणी 2025 पासून पुढे ती संपुष्टात येते की काय, या भीतीने मी आपणासमोर आत्ता बोलत आहे. कारण बघा ना, लोकसभेची नुकतीच निवडणूक झाली, त्यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून जे 10-12 वर्ष BJP सतत कार्यरत होती, त्यांना असं वाटलं होतं की यावेळी आपण बहुमताने निवडून येऊ. इस बार 400 पार असे नारे देणारे BJP लगेच त्यांना त्यांचं बहुमत मिळालं नाही आणि काँग्रेसने आणि त्यांच्या मित्रपक्षांनी त्यांना विरोधी पक्षामध्ये स्थान मिळालं. असं वाटलं की आता या BJPवर अंकुश बसेल, पण लगेच तसं होताना दिसलं नाही. दुसरी बाजू अशी दिसली की न्यायव्यवस्था सुद्धा असे उलटसुलट निर्णय देत आहे आणि 1 ऑगस्टला भारताच्या संविधानातील अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेलं आरक्षण, याच्यामध्ये या न्यायव्यवस्थेने, सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आणि त्याच्यात सांगितलं की अनुसूचित जाती आणि जमातीला क्रीमी लेअर लावा आणि त्यांचं अ-ब-क-ड या वर्गात वर्गीकरण करा. म्हणजे काय? याचा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतोय आणि सगळ्यात प्रथम राजकीय पक्ष जे आता येणाऱ्या विधानसभांसाठीच्या निवडणुकीसाठी आतुर झालेले आहे, आपली पूर्णपणे शड्डू ठोकून उभे राहिलेले आहे आणि विशेषतः जे आंबेडकरी विचारांचे आहे, हे सगळे पक्ष या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध तयार झाले आणि त्यांनी 21 तारखेला भारत बंदचं आवाहन केलं. भारत बंद आणि उत्तर प्रदेशात मायावतीने, बहुजन समाज पक्षाच्या झेंड्याखाली चंद्रशेखर आझादने, चिराग पासवानने उत्तर प्रदेशामध्ये ही फार मोठी बंदची हाक उठवली. दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांनी, वकिलांनी, बार काउन्सिलच्या वकिलांनी याविरुद्ध दिल्लीमध्ये निदर्शनं केली. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा या बंदला सर्व आंबेडकरी म्हणवणाऱ्या नेत्यांनी, समूहाने, पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला. बंद यशस्वी झाला, परंतु जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो थांबणार आहे का? तो थांबवण्यासाठी काय करावं लागेल, या दृष्टीने जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की आपल्या देशामध्ये अजूनही जाती वर्चस्व आहे, जाती व्यवस्था आहे आणि या जाती व्यवस्थेमध्ये उच्च नीच भाव आहे. आणि म्हणून या जातींचा विचार करताना
या जाती व्यवस्था कशा निर्माण झाल्या याचा थोडक्यात आपण विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये वैदिक आणि सनातन संस्कृतीच्या लोकांनी प्रथम वर्णव्यवस्था आणली बघा. या वर्णव्यवस्थेत त्यांनी भारतीय लोकांचे 4 वर्ण केले: ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. आणि या 4ही वर्णांची सेवा करणारा व त्या बदल्यात कोणताही हक्क न मागणारा 5वा वर्ण केला. त्याला नाव दिले अस्पृश्य. भारतात सिंधू संस्कृतीने शेती व्यवस्था विकसित केली आणि भारताचा कृषी प्रधान देश म्हणून नावलौकिक झाला. ब्राह्मणांनी ही गोष्ट ध्यानात घेतल्यावर कृषीच्या वेगवेगळ्या कार्यासाठी झटणाऱ्यांची जाती व्यवस्था तयार झाली आणि साऱ्या वर्णव्यवस्थेत जाती व्यवस्था अंधश्रद्धेने परंपरागत अधिकाधिक घट्ट केली आणि प्रत्येक जातीच्या मनात अहंकार पेरला. एका जातीचे दुसऱ्या जातीबद्दल तिरस्कार आणि द्वेष निर्माण केला. आज संपूर्ण भारतात 4635 अस्पृश्य गणल्या गेलेल्या अनुसूचित जाती म्हणजे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आणि 543 अनुसूचित जमाती म्हणजे पूर्वाश्रमीचे आदिवासी जंगलात वास्तव्य करणाऱ्या जाती आहेत. शूद्र असलेल्या जातींची एकूण संख्या 5013 एवढी आहे आणि ह्या जातींच्या लोकसंख्येच्या वर्गवारीत या केवळ शूद्र, अस्पृश्य, वनवासी, भटके, विमुक्त हे सर्व मिळून लोकसंख्येच्या 85% लोक केवळ या जातीत येतात. आणि या 85% जातीवर क्रमाने सर्वप्रथम ब्राह्मण, दुसऱ्या क्रमावर क्षत्रिय आणि तिसऱ्या क्रमावर वैश्य अशा एकूण 15% जाती या 85% समुदायावर राज्य करतात. त्यांना प्रजा समजतात, गुलाम समजतात आणि त्यांचं सर्रास एका माणसाबद्दल दुसऱ्या माणसाशी असं वर्गीकरण चालू असतं. आणि तेही आपण आंधळेपणाने सगळ्या जाती आतापर्यंत पाळत आलो. आणि म्हणून भारतामध्ये जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आपल्या देशातील सामान्य माणसाला माणूस म्हणून जगता येण्याचा हक्क मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पाहून केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची जी रचना केली ती प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाला दर्जा आणि संधीची समानता मिळाली पाहिजे, प्रत्येक माणूस हा स्वाभिमानाने जगला पाहिजे आणि त्याला त्याचं स्किल डेव्हलप करता आलं पाहिजे. यासाठी संविधानाच्या सगळ्या कलमांची संरचना केली आणि तरीही इशारा दिला की बघा, हे संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक कसे आहेत त्यावर त्या संविधानाचं चांगलं वाईट पण दिसून येईल. आणि हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1949च्या 25 नोव्हेंबरला सांगितलं, त्याच वेळी या सनातनी ब्राह्मण वर्गाने, जे स्वतःला आता हिंदू समजतात, त्या वर्गाने सांगितलं की ठीक आहे, आपण 100 वर्षात हे पाहूया आणि 100 वर्षात या जाती व्यवस्था पुन्हा कायम करूया, हे संविधान पुन्हा खतम करूया. आणि ते त्यांच्या पद्धतीने कामी लागले. संविधानाच्या निर्मितीनंतर जी भारतामध्ये राज्यव्यवस्था आली, शासन व्यवस्था आली, ती मतदानाने आली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की पूर्वी राजा असे, त्या राजाचं राज्य असे आणि तो राजा ज्या लोकांच्या कामासाठी किंवा बिनकामासाठी काम करत असे तिला प्रजा असे म्हणायचे. राजा आणि प्रजा हे वंशपरंपरेने परंपरागत रीतीने चालत आलेली यंत्रणा होती, ही माणसांमध्ये होती. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की आता राजा हा आईच्या उदरातून जन्म घेणार नाही, तर तो लोकांनी दिलेल्या मतदानाच्या मतपेटीतून निर्माण होईल आणि तो दर 5 वर्षांनी येईल. जे कोणत्याही एका माणसाची वंशपरंपरेने एका जातीची मक्तेदारी राहू नये, ही अतिशय सुंदर संकल्पना भारतीय संविधानात मतदानाच्या रूपाने करण्यात आली. आणि भारताचा मतदार हा भारताचा राजा व्हावा अशी यामागची भूमिका होती. त्याच्यामध्ये रिझर्वेशनची कलम आली आणि ही रिझर्वेशनची कलम मांडण्यात आली, ती अंमलात यावी यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केले, परिश्रम घेतले. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं परिश्रम असं घेतलं की अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात 1935 सालीच त्यांची सगळी तयारी झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा या संविधानाप्रमाणे त्यांना त्याचे लाभ मिळायला सुरुवात झाली. आणि रिझर्वेशन जे आरक्षण
हे सवलत नव्हे, हे लोकप्रतिनिधित्व आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणजे लोकांमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, जाती व्यवस्थेप्रमाणे आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, की जेणेकरून एक तर आम्ही आमच्या जाती मोडून टाकू किंवा जातींमध्ये सगळ्या जातींमध्ये समानता येईल. या मुख्य तत्वाला घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम केलं, ते तयार झालं. आणि त्याचवेळी या देशामधल्या 50% स्त्रिया ह्या सतत गुलाम राहिलेल्या आहेत. त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं आणि स्त्रियांना पुरुषाबरोबरीनच अधिकार मिळाला पाहिजे ही रचना त्या हिंदू कोड बिलामध्ये सांगितली. आणि ते हिंदू कोड बिल भारतीय संसदेमध्ये मान्य करावं, त्याचं बिल मांडावं म्हणून भारताच्या पंतप्रधानांना सांगितलं. त्यावेळी ते करू शकले नाही, त्याच्याबद्दल त्यांचा वेगवेगळा मुद्दा झाला. आणि त्याचवेळी जो शूद्र वर्ण आहे, ज्याची संख्या 54% वर आहे, अशा लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्या मागास जाती आहे ते ध्यानात आलं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून भारतीय संविधानातलं 340वं कलम त्यांनी उद्धृत केलं. आणि ते सांगितलं की या कलमानुसार या देशातील शूद्र जाती कोण आहेत याची तपासणी करा आणि त्या मागास असलेल्यांना प्राधान्य द्या, त्यांना सत्तेत प्राधान्य द्या, त्यांना प्रशासनात प्राधान्य द्या, त्यांना शिक्षणात प्राधान्य द्या, त्यांना इतरांच्या बरोबरीने सर्वाधिकार द्या. ही गोष्ट 340व्या कलमात होती. ते 340वं कलम लागू करावं हे सुद्धा त्यावेळी बाबासाहेबांच्या सांगण्यावरून करता आलं नाही. आणि परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 4 गोष्टीवर आपला राजीनामा दिला आणि पुढे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि मी भारत बौद्धमय करीन हा प्रण त्यांनी केला. आणि त्याच्यानंतर 1960 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत आपल्या देशामध्ये चित्र बदललं. लोक सुशिक्षित झाले, रिझर्वेशनच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये गेले, रिझर्वेशनच्या आधारावर त्यांनी वैयक्तिक डेव्हलपमेंट करून घेतलं. पण त्यांच्या समाजाचं काय, त्यांच्या जातीचं काय? आणि मग तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपापला राजकीय पक्ष स्थापायला लागला, आपापल्या धार्मिक संघटना स्थापायला लागला, आपापल्या वेगळ्या संघटना करायला लागल्या. मग अशा वेळी तो म्हणतो की मी आंबेडकरवादी आहे, आंबेडकरवादी कोण असले पाहिजे याचा विचार प्रामुख्याने आज करावा. म्हणून ही पार्श्वभूमी सांगून मला जे आपल्यासमोर मांडायचं आहे ते हे आहे की आंबेडकरवादी किंवा आंबेडकरी जनता कोणाला म्हणायचं. मग एखाद्या माणसाची ओळख कशामुळे होते याचा जर विचार केला तर माणसाची ओळख 4 प्रकारे होते. पहिली, तो जेव्हा जन्माला येतो त्याचे वडील कोण आहे, त्या वडिलांच्या आधारावर त्याची ओळख होते. म्हणजे रक्ताचं नातं हे पहिली त्याची ओळख देते. म्हणजे माणसाची ओळख पहिल्यांदा रक्ताच्या नात्याने होते. मग आम्ही आंबेडकरी जनता ही बाबासाहेबांच्या रक्ताची आहोत असं जेव्हा समजतो त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे जे लोक आहेत, जे वंशज आहेत, जे आंबेडकर नावाने ओळखले जातात, त्या सगळ्यांना एकत्र करून आपण सगळे त्यांच्या पाठीमागे का नाही राहत? त्यांच्यामध्येही भेद आपण लोकांच्या समोर का दाखवतो? राजरत्न आंबेडकर आता पुन्हा रिपब्लिकन पक्ष स्थापन करत आहे, त्यांचा एक वेगळा भेद येतो. प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी अस्पृश्यांसाठी, शूद्रांसाठी, अतिशूद्रांसाठी म्हणजे ओबीसींसाठी हा प्रकार केला. भीमराव आंबेडकरांनी बौद्ध महासभा स्थापन केली आणि पुन्हा ग्लोबल रिपब्लिकन पार्टी तयार केली. त्याच्यानंतर आनंदराज आंबेडकरांनी रिपब्लिकन सेना तयार केली. मग हे जर एकाच रक्ताचे आहेत असं गृहीत धरलं तर आपलं कर्तव्य नव्हतं का या सगळ्यांना एकत्र आणायचं? हे रक्ताचे आहे. मग ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने आपण त्यांचा विचार करूया. मग दुसरा, तरीही आपण आंबेडकरवादी आहोत. मग आंबेडकरवादी दुसरे ते जातीने. बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्या जगाने डोक्यावर घेतलेलं आहे, पण कालपर्यंत आणि आज सुद्धा अस्पृश्यांच्या डोक्यात बाबासाहेब आमच्या जातीचे आहेत म्हणून आमचे आहे. जातीमुळे बाबासाहेब विचार येतो. म्हणजे एखादा माणूस त्या जातीचा आहे म्हणून त्या जातीचे सगळे लोक त्याचा विचार करतात. आणि हे विचार करणं बरोबर आहे का? उत्तर आहे बरोबर आहे, आपल्या जातीचे आहे. पण त्या जातीने एकोपाने एकत्र राहिलं पाहिजे की नाही ते दिसत नाही. या जातीमध्ये राजकारणात या सगळ्या जाती आहेत. एक रिपब्लिकन पार्टीच्या अनेक रिपब्लिकन पार्ट्या आहेत, एक बौद्ध महासभेच्या अनेक बौद्ध महासभा झाल्या, एक समता सैनिक दलाच्या अनेक समता सैनिक दल. एवढंच नव्हे
तर मोहल्ल्यात प्रत्येकच जण आंबेडकरवादी समजतो, पण ते एकमेकाला धरून राहत नाही. हा आंबेडकरी विचार आहे का? हा विचार केला पाहिजे. तिसरी माणसाची ओळख होते त्यांच्या विचाराने. बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार दिलेला आहे, तो विचार गेली 70 वर्ष आपण योग्य रीतीने अंमलात आणत आहोत का? उत्तर आहे की अंमलात आणत आहोत असं दिसत असलं तरी तो अंमलात आलेला दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्टेजवर सांगण्यासाठी आहे, लोकांमध्ये पसरवण्यासाठी आहे, तर कोणीही त्या विचारांना वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तसं जर असतं तर उत्तरेमधल्या बहुजन समाज पक्षाच्या मायावती, महाराष्ट्रातील बाळासाहेब आंबेडकर आणि बाकीचे सगळेच्या सगळे लोक आंबेडकरी विचाराने एकत्र होऊन या देशाची एकमेव पार्टी तयार केली असती. ते तसं होताना दिसत नाही. आपण आपसातच विखुरलेले आहोत, ही गोष्ट दिसते. म्हणजे विचार बाबासाहेबांचे घ्यायचे, परंतु त्या विचारावर पुढे चालायचं नाही, आपसातच फाटे पुढायचे. ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था कशामुळे आली याचा विचार करायला आज मला आपल्यासमोर बोलायचं आहे. आणि चौथं जे माणसाची ओळख होते ती त्याच्या कर्तृत्वाने होते. माणसं कशी कर्तृत्व करतात, काय काम करतात, त्याच्या आधारावर त्यांची ओळख होते. या 4 प्रकाराने माणसाची ओळख होते. या 4 प्रकाराने जी ओळख होते त्या ओळखीमध्ये आंबेडकरी विचार, आंबेडकरी जनता हा जेव्हा विचार येतो त्यावेळी आंबेडकरी जनता कोणाला म्हणायचं? बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की अरे बाबा, आपली झोपडी शाबूत ठेवा, काँग्रेस हे जळतं घर आहे, त्यांच्या गच्छपी लागू नका. आणि अशा वेळी आमचे विचारवंत म्हणतात की काँग्रेसमुळेच बाबासाहेबांना संविधान सभेत जायला मिळालं, काँग्रेसमुळेच बाबासाहेबांना एवढं सगळं मिळालं. पण बाबासाहेबांनी मग असं असताना काँग्रेस हे जळतं घर आहे असं कशाला म्हटलं असतं? याचा विचार कधी केला का? दुसरं असं केलं की नाही, बाबासाहेबांचा विचार वागवायचा असेल तर आपल्याला काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. अहो, गेली इतके वर्ष काँग्रेस सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारलाय का? उलट त्यांनी मदतच केली ब्राह्मणांना. हे का लक्षात येत नाही? त्यांनी सरंजामी पद्धती निर्माण केली. एकाच घरातला वंश परंपरेने जेव्हा माणूस येतो त्यावेळी तिथे लोकशाही राहते का? विचारच केला तर नेहरू घराण्यापासून राहुल गांधीपर्यंत सगळे जर एकाच वंशजाचे आहेत, तर मग बाबासाहेब आंबेडकरांचे आतापर्यंतचे एकाच घराण्यातले आपण सगळे लोक त्यांना का मानलं नाही? त्यांच्यात कसे भेद पडले? हा विचार येतो. म्हणजे वंशपरंपरेने जी व्यवस्था आली ती व्यवस्था आपण मान्य करत आहोत, परंतु बाबासाहेबांच्यासाठी नाही मान्य करत. हा दुसरा विचार आला. तिसरा विचार असा येतो की ठीक आहे, आपण विचाराने एकत्र येऊया. बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं आपल्याला की बघा, आता आपला देश स्वतंत्र झाला आहे, संविधानाप्रमाणे आपण राज्य करणार आहोत, आता आपल्याला आपले प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवले पाहिजेत. आता आपल्याला आंदोलनं करून चालणार नाही, आता आपल्याला चळवळी करून चालणार नाही, आता आपल्याला सत्याग्रह, आपल्याला मोर्चे, धरणे हे करून चालणार नाही. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला सनदशीर मार्गाने केली पाहिजे. गेली इतके वर्ष जे आंबेडकरवादी आहेत ते या सनदशीर मार्गाचा कधी अवलंब केलाय का त्यांनी? ज्या सनदशीर मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे भारताच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींना लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार आणि आमदार म्हणून मान्यता मिळाली, त्यांना तिथे जायला मिळालं. त्या खासदार आमदार असलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांनी अनुसूचित जातीसाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी काय केलंय? इतके वर्ष झाले, खासदार 139 आहे, इतके वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये 55 आमदार आहेत. हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चालतायत का? की केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रिझर्वेशन दिलं आणि त्याच्यामुळे आपण यांच्यात हे करावं? हे कसं? हा विषय आपल्या लक्षात घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण करतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतो एवढंच चाललंय. एखादा माणूस किंवा त्यांच्या रक्ताचा वंशज जेव्हा बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतो की नाही, केवळ अनुसूचित जातीचे लोक एकत्र आले तर ते सत्तेत जाऊ शकत नाही, त्यांना शूद्रांना घ्यावं लागेल, म्हणून ओबीसींना घ्यावं लागेल, म्हणून ओबीसीची आरक्षण यात्रा, ओबीसी बचाव आरक्षण यात्रा काढली. त्यांनी किती लोकांनी त्यांना मदत केली? त्यांच्याबद्दल उलट आता टीम तयार झाली आहे. म्हणजे आंबेडकरी विचारांची पुन्हा टीम जी या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध करणार. 4 पक्ष पुन्हा आपापले लोक निवडणार
कुठे आंबेडकरी विचार राहिला? आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाबासाहेब आंबेडकरांचं विचाराने कर्तृत्व करणारी किती मंडळी राहिली? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारावर पाऊल ठेवू तो गाडा पुढे नेणारे किती लोक आहेत? कर्तृत्ववान लोक किती आहेत? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी आणलेला हा समाजाचा रथ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राहू द्या, तो तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर मागे ओढू नका. आपण काय करत आहोत? सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय येतात, सरकारचे निर्णय येतात, आणि ज्या आरक्षणासाठी आपण एवढा आटापिटा करत आहोत, एवढी भागदळ करत आहोत, त्या आरक्षणाच्या जागा सरकारने ठेवल्या आहे का? ज्या देशाच्या सरकारमध्ये 85% जागा ह्या सरकारी होत्या त्या आता 8% आलेल्या आहेत. सगळ्या खाजगीकरण झालं आहे, कंत्राटी पद्धतीने सगळ्या जागा भरल्या जात आहेत, प्रशासनात भरल्या जात आहेत, शिक्षणात भरल्या जात आहेत, सगळ्या नोकऱ्यांमध्ये भरल्या जात आहेत. तिथे रिझर्वेशन कुठे राहिलं? आणि 8 जागांसाठी तुम्ही आता वर्गवारी करणार, कोणाच्या वाट्याला किती येणार? याचा अर्थ आरक्षण त्यांना संपवायचं आहे, म्हणजे त्यांना पुन्हा जाती व्यवस्था आणायची आहे, त्यांना संविधानच संपवायचं आहे. हे साधं गणित आंबेडकरी विचारांच्या लोकांना समजायला नाही पाहिजे. आणि आपण म्हणणार आपण आंबेडकरी विचारवंत आहोत, आपण आंबेडकरी जनता आहोत. आपण जर आंबेडकरी जनता असू तर आपण एक प्रामुख्याने काम केलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं की बघा आपण एक झालं पाहिजे. कशासाठी एक झालं पाहिजे ते पण त्यांनी सांगितलंय. बाबासाहेबांनी सांगितलं की आपले हक्क, आपली माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी आपण एक झालं पाहिजे. आपण किती लोकांनी, किती राजकीय पुढाऱ्यांनी, किती सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले सामाजिक हक्क, आपले राजकीय हक्क शाबूत ठेवले आहेत. जो निवडून येतो तो गुलाम होतो, त्याला पैशाची लालच दाखवली, त्याला स्वतःची प्रतिष्ठा मिळाली, परंतु त्याला त्याचा पॉवर नाही वापरता येत. हे आंबेडकरी विचारांचे लोक आहेत. म्हणून मित्रहो, आंबेडकरी विचारांचे लोक असू, आंबेडकरी जनता जर आपण असू तर आपण हा प्रामुख्याने विचार केला पाहिजे की आता बाबासाहेबांनी सांगितलेलं विचार आपल्या कर्मातून, आपल्या कर्तृत्वातून आपण लोकांना दाखवलं पाहिजे. कसं दाखवता येईल? एक साधी गोष्ट माझ्या मनात आली ती तुम्हाला सांगायसाठी मुद्दा की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांनी हे अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातलं हे निर्णय दिला. हा पंजाब सरकारच्या पंजाबमधल्या कोणत्या तरी माणसांनी ती केस दाखल केली आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपल्याला कसं मागे करता येईल? तर आपल्यामध्येच ही व्यवस्था होती ना. भारतीय संविधानात ही व्यवस्था आहे की 7 बेंचच्या लोकांनी, म्हणजे 7 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला असेल तर तुम्हाला रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येऊ शकतं. मग ते 13 जजेसच्या समोर ठेवा, सर्वोच्च न्यायालयामध्ये ठेवा, त्याच्यामध्ये तोपर्यंत हा जो निर्णय आहे हा लंबित ठेवा. हे सांगायसाठी आपल्याकडे वकिलांची किती मोठी फौज आहे. आणि त्याच्यासाठी काय जे करायचं आहे ते दुसऱ्या दिवशी सगळ्या सचिवालय आपल्या वकील लोकांनी जर हा प्रयोग केला आणि सगळ्या आंबेडकरी जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर आंदोलनं करायची गरज नव्हती. आणि हे ज्या कोणी केलं आहे त्याला शोधून काढायचं आणि त्यांना राजकारणात स्थानच द्यायचं नाही, त्यांना सत्तेत येऊच द्यायचं नाही, हा प्रण बांधायचा. हा सनदशीर मार्ग होता. पण हा सनदशीर मार्ग आपल्याकडे अवलंबिला जात नाही. काय कारण असेल? कारण असं आहे की वरच्या श्रेणीवर केवळ ब्राह्मण्यवादी मंडळी बसलेली आहे, मनुवादी मंडळी बसलेली आहे आणि त्यांचा विचार या देशातील सर्वसामान्य लोकांचं शोषण व्हावं, त्यांनी कायम गुलाम राहावं हा पक्का भिनलेला आहे. आणि तो कायम ठेवण्यासाठी ते सतत आटापिटा करतात. आपण त्यांना बळी पडतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये स्त्रीची सुरक्षा हे अगदी महत्त्वाचं विधान केलेलं होतं. आज स्त्री कुठे सुरक्षित आहे? आणि त्याच्यासाठी आपण रस्त्यावर आंदोलन करतो. आणि गंमत अशी आहे की सारे राजकारणी लोक त्याच्याबद्दल बोलतात, पण हिम्मत करत नाही कोणी की असा निर्णय यावा आणि अशीच शिक्षा व्हावी की बाकीच्या सगळ्या समाजाने, जे लोक अत्याचारी आहेत ते ब्राह्मण असो, क्षत्रिय असो की वैश्य असो, त्यांच्यावर जरब बसली पाहिजे की अरे असं कृत्य केलं तर आपल्या जातीला, आपल्या समाजाला हे लोक होरपळून टाकतील. म्हणून आपण थांबलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने ही सरकार का करत नाही हे सांगत आहेत. फास्ट ट्रॅक चालवतो, अंका चालवतो. आणि न्यायाधीश कोण? जज कोण? सरकारी वकील. महाराष्ट्रातला सरकारी वकील उज्ज्वल निकम, जो बीजेपीचा खंदा कार्यकर्ता आहे, ज्याने खैरलांजीच्या प्रकरणामध्ये योग्य निर्णय न देण्यासाठी आपला सगळा वेळ घालवला, तो वकील ज्याने हिंगणघाटच्या प्रकरणामध्ये एवढा सगळं हे केला.
आणि त्या पद्धतीने चालवणार असं म्हणणार, असे सत्ताधारी लोक आहेत. आणि सगळीकडे फुकट वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. हा आंबेडकरी विचार आहे आणि आपण सगळे त्यांच्या मागे लागलो. आंबेडकरी विचार हा या देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मानानं जगू देण्याचा विचार आहे. आंबेडकरी विचार हा एका जातीवाद्याचा विचार होऊ शकत नाही. आंबेडकरी विचार हा रक्ताचा विचार होऊ शकत नाही. आंबेडकरी विचार हा कर्तृत्वाचा विचार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगितलेलं आहे त्याची ओळ आणि ओळ, त्याचा शब्द आणि शब्द मी माझ्या जीवनामध्ये कसा कडेल, हा आंबेडकरी विचार आहे. बुद्धांच्या संदर्भात बाबासाहेब असं म्हणतात, आग्र्याच्या भाषणामध्ये असं म्हणतात की तुम्हाला रिझर्वेशनमुळे नोकऱ्या लागल्या, पण तुम्ही तुमच्या समाजाचा उद्धार करण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा किंवा 5वा हिस्सा धम्म कार्यासाठी द्या, तुमच्या समाजाच्या उत्थानासाठी द्या. किती लोक हे करत आहेत? जेवढे लोक लागलेले आहेत त्यांनी आपलं स्वतःचं घर म्हणजे बंगला, गाडी, माडी पाहिले सगळं. तर समाजाचं काय केलं? कुठे आंबेडकरी विचार? म्हणून आंबेडकरी विचार रुजवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तहयात जिंदगीत आपल्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता केवळ आणि केवळ या समाजासाठी, प्रत्येक माणसासाठी आपल्या रक्ताचा थेंब थेंब खर्ची घातलेला. मग त्या रक्ताच्या थेंबाला पुढे आणून या ना. आपल्याकडे नाही होत हिंमत. प्रत्येक घरात लीडर झाला आहे, प्रत्येक जाती पोटजातीत लीडर झालेले आहे. आपण त्यांना म्हणू की ठीक आहे, तुम्ही राहा नेते, पण या लोकांना पुढे करा, तुम्ही त्यांच्यामुळे पुढे जाणार. पण तसं होताना दिसत नाही. आणि मला भीती आहे की ब्राह्मणी लोक खूप कावेबाज असतात. ते कोणत्या वेळी काय करतील काही सांगता येईल. आता ते 10वीच्या पोरांना, 12वीच्या पोरांना, BScच्या पोरांना बेकारी भत्ता देणार आहे. आता ते महिलांना 1500 रुपये देणार आहे. आता ते सगळ्या आदिवासींना सुद्धा देणार. सगळ्या संत वारकरी लोकांना धर्मक्षेत्रावर फुकट नेणार. हा पैसा कुठून आणणार? बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये ज्या अर्थशास्त्राचे नियम सांगितले की पैसा कसा खर्च करावा हे सांगितलं, ते हे लोक नाही ऐकणार. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या पैशाचं विनियोजन करावं म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आणली, त्या रिझर्व्ह बँकेचं या व्यवस्थेने या राजकीय लोकांनी कसं वाटोळं केलं, हे कधी आंबेडकरी विचारवंत कधी पाहणार? हा विचार येतो. म्हणून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की या देशातील माणुसकीला जिवंत ठेवणारा एकमेव विचार आहे, तो आहे आंबेडकरी विचार. या देशातील प्रत्येक माणसाच्या उत्थानाचा एकमेव विचार आहे, तो आहे आंबेडकरी विचार. या देशातील प्रत्येक माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार देणारा एकमेव विचार आहे, तो आहे आंबेडकरी विचार. या देशातील प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक बालकाला, प्रत्येक तरुणाला आपल्या नैसर्गिक आनंदाने जगण्याचा अधिकार देणारा आंबेडकरी विचार आहे. या सगळ्यांनी एकत्र येऊन या विचाराला पुढे नेलं तरच आपला उद्धार होऊ शकेल. आता बाबासाहेब आंबेडकर जातीत, रक्तात, नात्यात, गोत्यात आपले तुपले असं समजू नका. बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक लेव्हलवर कार्य मोठं झालं आहे. कारण मानवता हा त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वाचा फार मोठा निकष आहे. आणि जिथे जिथे मानवतेला काळीमा फासतील, जे जे कार्य मानवतेला काळीमा फासणारे असतील, त्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले. आपल्याला ती गोष्ट करण्याची गरज आहे, त्या कर्तृत्वातून करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण स्वतःला आंबेडकरी जनता समजतो ना, आंबेडकरी जनतेचं पहिलं कर्तव्य आहे की आंबेडकरी जनता म्हणून सगळ्यांनी एक या. आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात याच्यात त्याच्यात बळी पडण्यापेक्षा कोणत्या विषयाचा कसा निचरा करावा हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे, त्यांच्या संविधानाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मात सांगितलेलं आहे. ते वाचा आणि त्यानुसार कृती करा, तरच आणि तरच आंबेडकरी विचार जिवंत राहील. कारण या सनातन संस्कृतीचा इतिहास आहे की जे असे माणसांच्या उत्थानाचे विचार करतात ते 100 वर्षांनी, 500 वर्षांनी गाडून टाकतात. त्यांनी भगवान बुद्धांचा विचार असाच गाडून टाकला, त्यांनी सम्राट अशोकाचा विचार असाच गाडून टाकला, त्यांनी भगवान आचार्य चक्रधरांचा विचार असाच गाडून टाकला, त्यांनी शिवाजी महाराजांचा विचार असाच गाडून टाकला. कदाचित आता ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असाच गाडून टाकले. म्हणून आपण अलर्ट राहिलं पाहिजे, आपण जागे झालं पाहिजे. आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे. मित्र पहा, लक्षात घ्या. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.